आता आपलं हे सुरक्षित असं क्षेत्र आहे. आपल्या अधिवेशनाचा या आठवड्यातला हा विषय आहे, ज्यात आहे मर्यादा, सीमा, हद्द. आपण सुरक्षित राहण्यासाठी देववचनाच्या मर्यादेत राहणं हे शिकायलाच हवं. स्तोत्रसंहिता 91:1 म्हणतं, जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. ज्याच्या सामर्थ्याविरुद्ध शत्रू चढाई करू शकत नाही. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. मी निश्चयपूर्वक त्याच्यावर भरोसा ठेवतो. आणि जर तुम्हाला 91 स्तोत्र अवगत असेल तर त्यानंतर तो वचनामागून वचन देत जातो. संरक्षणाबाबतीत आणि क्षणार्धात होणाऱ्या विनाशाबाबतीत, आणि तेही भर दुपारी. पण अँप्लिफाईड मध्ये अशी तळटीप दिली आहे जी म्हणते की या प्रकरणातली भरघोस अभिवचनं ही पहिली 2 वचनं पूर्ण करण्यावर अवलंबून आहेत. हे लक्षात घ्या तुम्ही आणि विश्वास ठेवा की गुप्त गोष्टी या देववचनाच्या सीमारेषा आहेत. आपल्या फायद्याची नसेल अशी कोणतीही गोष्ट देव आपल्याला करायला सांगत नाही. याआधी मी तुमच्याशी देण्याविषयी बोलले, आणि त्यात सुद्धा असं नाही की देव तुमचा पैसा मिळवू पाहतोय. जर वचन सांगतं त्याप्रमाणे तुम्ही कराल. आर्थिक बाबतीत सगळं काही द्यायचं नसतं, तर आपल्याला थोडंसं द्यायचंय, थोडंसं खर्चायचंय, थोडी बचत करायची आहे. देवाला हवं असतं तुमच्याकडे असलेल्या काही भागात तुम्ही खुश व्हा, पण त्याला तुम्हाला मिळालेला प्रत्येक पैसा खर्च करावा असं वाटत नाही. तुमच्याकडे असलेल्या क्रेडिट कार्डचा वापर करायचा, कारण त्यामुळे तुम्ही जगायला सुरुवात करता मर्यादेबाहेर. कारण तुमची मर्यादा असते जे तुमच्याकडे आहे ते, आणि जेव्हा तुम्ही या मर्यादेबाहेर जगू लागता तेव्हा तुमचं जीवन मग विस्कळीत होतं, आणि या सापळ्यातून त्या सापळ्यात, परत त्या सापळ्यात तुम्ही अडकत जाता, आणि अजून एखाद्या सापळ्यात. म्हणून देववचनांमध्ये सर्व प्रकारच्या मर्यादा आहेत. त्या आपल्याला हतबल करत नाहीत, त्या आपल्याला कैदेत टाकत नाहीत. अशा काही गोष्टींमध्ये राहण्यासाठी देव आपल्याला उद्युक्त करतो. त्याला दरवाजा असतो. हवं असल्यास मी बाहेर जाऊन खुश राहू शकते. देव मला मुक्त मनीषा देतो. खुश होईन असं काहीही मी करू शकते. पण जर निवड माझी असेल, बघा निवड, पण मी जर माझ्या मनाप्रमाणे निवड केली देववचनांच्या मर्यादेत राहण्याची, तर मग मला तर जीवन प्राप्त होईल, आणि ते अद्भुत असेल. आणि या सगळ्याची चव घेण्या एवढं आयुष्य मी जगले. काहींना मी त्या भयानक वेदना आणि पीडांपासून वाचवू शकले, त्या वाया घालवलेल्या वेळेपासून. जर आज मी सांगते ते काळजीपूर्वक ऐकलं तर, उदाहरणार्थ देववचन सांगता आपण क्षमा करावी आपल्या शत्रूंना. जे आपल्याला दुःख देतात त्यांना क्षमा करावी. शोषण करणाऱ्यांना, गैरवापर करणाऱ्यांना, आपल्याशी दुष्कृत्य गैरव्यवहार करणाऱ्यांनाही. देव हे जे करायला सांगतो ते आपल्या भल्यासाठी असतं. हे खरंच तुम्ही तुमच्या शत्रूंसाठी करत नाही. देव क्षमा करायला सांगतो आपल्या भाई. तुमचं जीवन कुणावर तरी निराश होणार, ज्याने आधीच काय करायचं हे ठरवलेलं आहे. तुम्ही ते जीवन जगू शकता जे देवाला हवंय तुम्ही जगावं, आणि शत्रूंना तुम्ही देवाच्या हाती सोपवू शकता. तर हे असं स्वातंत्र्य आहे. मी खूप वर्ष माझ्या वडिलांचा द्वेष केला, कारण त्यांनी लहानपणी माझं लैंगिक शोषण केलं. मी स्वतंत्र नव्हते. जेव्हा तुमचं मन द्वेष, कडवटपणा, राग आणि सुडाने भेटलेलं असतं, तुम्ही स्वतंत्र नसता. पण जेव्हा तुम्ही स्वतःला बांधून घेता देववचनांमध्ये, केवळ चर्चला जाणं, उपदेश ऐकणं, आमेन म्हणणं नाही, घरी जाऊन तसं करायला हवं. पण खरंच जेव्हा मी देववचनाप्रमाणे वागू लागले, तो द्वेष माझ्यातून निघून गेला. मी खरं तर ज्यांनी माझं शोषण करण्यात आयुष्य घालवलं त्यांची काळजी घ्यायला लागले. मी मरेपर्यंत त्यांची काळजी घेतली. त्यांनी ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलं, आणि तो अद्भुत असा अनुभव होता. जर आपण देववचनांच्या मर्यादेत राहिलो तर असं बघा, मला परत बोलायचंय, फक्त चर्चला जाऊन उपदेश ऐकू नका, टाळ्या वाजवून आमेन म्हणू नका. आणि जर तुम्ही घरी गेल्यावर तसं वागला नाही, आपण वचन सांगतं त्याप्रमाणे केलं पाहिजे, नाहीतर ते आपल्या जीवनात कार्य करणार नाही. आणि जर तुम्ही तुमच्या मर्यादांमध्ये, तेही देववचनाच्या मर्यादेत राहिलात, तर हे तुमचं सुरक्षित क्षेत्र असेल. मी सुरक्षित आहे. आता सैतान माझ्या विरुद्ध येऊ शकतो, पण एक सांगू, तो माझं किंचितही वाकडं करू शकणार नाही. तो मला चिडवू शकेल, माझ्याशी खोटं बोलू शकेल, पण तो माझं काहीही वाकडं करू शकणार नाही, कारण ते देवाच्या योजनेबाहेरच आहे माझ्यासाठी. कारण देव आपल्याकडे पाहतोय, आपली काळजी घेतोय, जोवर आपण त्याच्या वचनाच्या मर्यादेत राहतोय तोवर. आमेन. तरी एक छोटीशी उजळणी होती. आता बघा, आपण पुष्कळ वेळ घालवलाय आपल्याला चीड आणणाऱ्या लोकांबाबत बोलून, पण आपण त्यांना असं सांगणार नाही की त्यांच्या त्या कृतीने आम्ही चिडतोय असं. बघा, आपण सामना करण्यात खरंच खूप कमी पडतो, आणि
सामना करण्याची मर्यादा ही नक्कीच आहे आणि म्हणून याचा अर्थ की याच्या पुढे आम्ही जाणार नाही. आणि बघा, जीवनात तुम्ही सीमारेषा आखायलाच हव्यात. उदाहरणादाखल माझी मुलगी, बघा, प्रत्येक जण वेगळा असतो. तर माझ्या एका मुलीचा दरवाजा सतत उघडा असतो. तुम्हाला योग्य वाटेल त्यावेळी तुम्ही तिच्या घरी जाऊ शकता. फोन करायची गरज नाही. मी टकटक केलं तरी ती परवा करत नाही. ती नक्कीच येऊ शकतेस तू कधीही. आणि माझी दुसरी मुलगी जी माझ्या घरासमोरच राहते काही अंतरावर, आणि तिचं म्हणणं असतं तू फोन केल्याशिवाय प्लीज येत जाऊ नकोस. आणि एक सांगू, सुरुवातीला माझं असं व्हायचं, मी तुझी आई आहे. पण एक सांगू का, ती तिची मर्यादा आहे. ती मला तिच्या जीवनात काय हवं याची जाणीव करून देते. आणि म्हणून वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी या हव्या असतात आणि इतरांसाठी आपण मर्यादा ठरवाव्यात असं नसतं. आणि म्हणूनच इतर लोकांच्या मर्यादांचा आपण मान राखला पाहिजे. त्या बाबतीत त्रागा करून घेऊ नये आपण, कारण प्रत्येक जण वेगळा आहे. आमेन. आता बघा, मी निश्चितच आदरातिथ्य करू शकते, पण मला ते दान नाहीये. आणि माझं असं होतं की म्हणजे प्लीज फोन केल्याशिवाय माझ्या घरी येऊ नका. आणि हे गमतीशीर आहे की माझ्यासारखीच माझी मुलगी, आणि तरी सुद्धा तिचं वागणं मात्र मला खटकतं. काय ऐकताय का कुणी इथे? लोकांच्या मर्यादा असू शकतात आणि आपण त्या मर्यादांचा आदर करायला हवा. तुम्हाला असं वाटत असला कुत्रा इथे का ठेवलाय, तर मी तो उदाहरणादाखल वापरणार आहे. उदाहरण म्हणून मी हे सांगते, जर तुमच्या शेजारच्या कुत्र्यांनी तुमच्या लॉनवर घाण केली आणि जर तुमच्या लॉनला कुंपण नसेल तर ती कुत्र्याची चूक नाहीये. आमचा एक शेजारी त्याच्या 2 कुत्र्यांना घेऊन आला आणि डेवला आणि मला म्हणाला, माझ्या कुत्र्यांना ना तुमचं अंगण खूप आवडतं. मला त्याचा राग आला नाही, कारण मी कुंपण घातलेलं नव्हतं माझ्या अंगणाभोवती. पण जर तुम्ही कुंपण घातलेलं असेल आणि तुम्ही सीमा निश्चित केली असेल, तुमची हद्द ठरली असेल, आणि तेव्हा तुमचा शेजारी येतो, उतावीळपणाने कुत्र्याला उचलून आपल्या लॉनमध्ये टाकतो आणि त्याला सांगतो की जा सगळे विधी करून घे आणि अजून पुढे जा, जॉयसचा खूप छान लॉन आहे, खूप सुंदर आहे, सगळीकडे फिर, चल परत ये, घरी जाऊयात आपण, चल चल जाऊया. तर सांगायचं तात्पर्य, आपण जीवनात कुंपण घालून घ्यायला हवं. गरीब बिचारी, मला वाईट वाटलं. गरज आहे आपण आपल्या जीवनाला कुंपण घालून घेण्याची, त्या प्रत्येकाला थांबवण्याची जो आपल्यावर चालून येतो आणि मग त्याने तसं केलं म्हणून आपण रागवतो. कुणीतरी आमेन म्हणणार आहे का सांगा? तुमचा कुणीतरी गैरफायदा घेतलाय म्हणून तुम्ही रागावलेले आहात का? तुम्ही खूपच चिडलेले आहात का त्या माणसावर आणि अक्षमाशील होतो? पण रागाच्या बाबतीत म्हणजे जसं खोलवर त्याचं मूळ पोहोचलेलं असतं आणि जणू काही त्याचा परिणाम तुमच्या वागणुकीवर दिसून येतो. ते असं असतं की म्हणजे काही म्हणजे आपण आतून खूप असे खदखदत धुमसत असतो आणि असं म्हणतो, तू मला चिडवलंस काय? आणि खरंच मीही चिडलोय तुझ्यावर. तू आशीर्वादित झालेलं मला आवडत नाही, तू माझ्या जवळपास असलेलं मला रुचत नाही, तुझी पाहण्याची पद्धत मला आवडत नाही. ते तुमच्या वागण्यातून दिसतं. मेव हेच कारण नसतं. अशासारख्या गोष्टींसाठी पुष्कळ कारणं असतात, पण मला वाटतं की अशी बरीच कारणं आहेत ज्यामुळे त्यांना जडपणा येतो आणि त्यांच्या जीवनातही. कारण त्यांच्या खांद्यावर असते ती छोटीशी चिप. ही चिप त्यांच्या खांद्यावर असते की पुष्कळ वर्ष या रागावलेपणात मी काढली. खरं तर मला असं छान सुंदर बालपण मिळालं नाही आणि मला कधी बालक होताच आलं नाही. माझ्या जीवनातल्या त्या आनंदाला मी मुकले. मला आठवतंय तेव्हापासून मी काम करतेय आणि जबाबदारी घेतेय आणि काय असाच पुढे सरकत गेला. आणि खरं तर मी तशी चिडलेली राहिले. ते योग्य नव्हतं, ते चांगलं नव्हतं. पण गोष्टींवर रागवण्याऐवजी मी शिकले की देवाच्या मार्गाने काम करायचं आणि तो मला माझ्या त्रासाबद्दल दुप्पट आशीर्वाद देईल. मी नेहमी म्हणते की कदाचित माझी सुरुवात चांगली झालेली नव्हती, पण माझा शेवट पात्र छानच असेल. त्याकडे तुम्ही कसं बघता ते महत्वाचं आहे. कदाचित तुमच्याकडे सगळं काही नसेल जे तुम्हाला आवडतं, कदाचित काही लोकांनी त्यामुळे तुम्हाला नीट वागवलं नसेल, पण तुमच्या जबाबदारीचा हिस्सा तुम्ही घ्या. कदाचित तुम्ही खूप बोलत नसाल, कदाचित तुम्ही कशाचा सामना केलेला नसेल, कदाचित तुम्ही काही मर्यादा ठरवल्या असतील आणि नंतर तुम्ही त्या पाळू शकला नसाल. तुम्ही लहान मुलाला सांगता की जर तू अजून एकदा पाढा म्हटलास तर तुला मोठं चॉकलेट मिळेल.
आता तुम्ही नुसतीच मर्यादा ठरवली आहे. त्यानंतर तो पाढा म्हणतो आणि पुन्हा तुम्ही म्हणता अजून एकदा तू जर म्हटलंस, तुम्ही पुन्हा म्हणता अजून एकदा जर तू हा पाढा म्हटलास. आणि बघा, मग आपल्या मर्यादा आणि बंधनं इतरांसाठी थट्टेचा विषय ठरतो, कारण आपण म्हणतो आपण त्या गोष्टी करणार आहोत आणि त्या आपण करत नाही. म्हणूनच आपण चिडणं रागावणं सोडून द्यायला हवं. जर आपल्याला आपला कार्यभाग पार पाडायचा असेल तर. काही वर्ष कुणाला तरी मदत करण्यात तुम्ही घालवलीत का? आणि ते अद्यापही बदललेले नाहीत. मग तुम्हाला चीड येते घालवलेली वर्ष, वेळ, प्रयत्न, पैसा. या सगळ्यासाठी कदाचित तुम्ही कुणाला तरी मदत करत असाल त्यांनी बदलावं म्हणून, पण त्यांना खरंच बदलायचं नसेल. मला तुमचं ठाऊक नाही, पण माझी सोडवणूक करण्याकडे माझा कल आहे. मी खरंच लोकांची सुटका करते आणि मला वाटतं माझ्यातच तशी हिरोगिरी आहे. मला माहीत नाही, पण मला खरंच लोकांची सुटका करायला आवडतं. खरं तर जीवनात कठीणसा धडा शिकण्याची गरज आहे, जसा मी शिकले कदाचित गेली 4-5 वर्ष. बायबल सुज्ञ विचारांबाबतीत सांगतं आणि लोकांवर प्रेम करणं म्हणजे नेहमीच ज्यामध्ये ते आहेत त्यातून त्यांची सुटका करणं नव्हे. तर बघा, आपण कुणाची तरी मदत करत नाही. जर कुणाला मदत करण्यात आपण आपलं जीवन खर्ची घातलं, ज्याला काही जबाबदारीच घ्यायची नाहीये आणि स्वतःला बदलायचं नाहीये. एका गोष्टीने मला खूप मदत झाली या बाबतीत हलकं वाटण्यासाठी. येशू सर्वत्र फिरला नाही मदत करण्यासाठी म्हणून, तर जे त्याच्याकडे आले त्यांना त्याने मदत केली. जे त्याच्याकडे आले, तो बेतसदा तळ्या शेजारी पडलेल्या एका माणसाला म्हणाला सुद्धा, जो तिथे 38 वर्ष अपंग अवस्थेत होता. तो म्हणाला, तुला खरंच बरं व्हायचं आहे का? मला सांग, तुला बरं व्हायचंय का? तू बरं होण्याबाबतीत खरंच गंभीर आहेस का? सुरुवातीला योहान 5 मध्ये हे वाचल्यावर तुम्ही विचार करता की ही कुठल्या प्रकारची दया आहे. तो माणूस 38 वर्ष पंगू अवस्थेत तिथे खितपत पडला आणि तुम्ही विचारता, सुरुवातीचा संवाद, तुला खरंच बरं व्हायची इच्छा आहे का? आणि तो माणूस खरंच काहीतरी सांगतो आपल्याला आणि हे आपण सगळ्यांनी समजून घ्यायला हवं. तो म्हणतो, महाराज, मला मदत करणारं कुणीही नाही. ज्यावेळी मी तळ्यात उतरू पाहतो दुसरा कुणी माझ्या आधी उतरतो, तेव्हा तुम्हाला समजतं की पायाने पंगू असणं एवढीच त्याची समस्या नाहीये. तो मनानेही अपंग आहे, तो विचारांनीही अपंग आहे आणि आता तो तिथे स्वतःची कीव करत बसलेला आहे आणि तो कुणीतरी यावं याची वाट बघत बसलेला आहे त्याच्या मदतीसाठी. पण त्याला त्याचा कार्यभाग करायचा नाही अजिबात. आणि कदाचित तुम्ही मदत करण्याचा प्रयत्न करत असलेले काही लोक या व्यक्तीसारखेही असतील. तेव्हा थांबून तुम्ही विचारायला हवं, 1 मिनिट थांबा, मी तुमच्यासाठी अमुक अमुक तमुक तमुक केलेलं आहे, पण तुम्ही खरोखर काय करताय? तुम्हाला खरंच बरं व्हावंसं वाटतंय का? आमच्याकडे अशी परिस्थिती आली होती आमच्या कुटुंबामध्ये. खरं तर जुना आजार पुन्हा उद्भवला होता आणि परत त्यावर उपचार सुरू होते. ते आमच्या जवळचे नव्हते, पण नात्यातले होते. आणि त्या लोकांनी त्यांचं जीवन दारू आणि नशाखोरीत बर्बाद केलं होतं, पूर्णपणे बर्बाद. आणि ते म्हणत होते की मदत हवी आहे. तर हो, देवाला धन्यवाद, आम्हाला लोकांना मदत करायची म्हणून आम्ही खर्च केला. 4 वर्ष वेळ, पैसा, प्रयत्न, प्रार्थना, डॉक्टर, समुपदेशन, म्हणजे जे काही शक्य होतं ते केलं. परिस्थिती जरा सुधारली, पण त्यासाठी माझा खर्च बऱ्यापैकी होत होता. आणि मग मी विचार करायला लागले की आता गरज आहे, म्हणजे असं कुठेतरी वाटतंय की आता त्यांनी स्वतः थोडी जबाबदारी घ्यावी. तुम्ही तिथे असता, पण नेहमीच सदा सर्व काळ तुम्ही तिथे असू शकत नाही कुणासाठी तरी. आणि तिथून बाहेर पडल्या ते परत त्याच गोष्टी करायला लागले. सगळं काही तसंच परत. तुम्हाला समजलं असेल की माझ्यासाठी हे किती हताश करणारं ठरलं. मी 4 वर्ष घालवली, सगळा पैसा, वेळ, सगळे प्रयत्न मी खर्ची घातले. काय झालं त्याकडे मी पाहत नाही, कारण मला विश्वास आहे माणसाला बदलाची गरज असते. आणि बघा, आपण संधी देतो, देवाने आपला त्या संधीसाठी उपयोग केलाय आणि मला पूर्ण विश्वास आहे. बीज पेरण्यावर मी सतत प्रार्थना करते. ठीक आहे, म्हणजे आता बरीच वर्ष उलटून गेली आहेत. ती व्यक्ती अजूनही त्याच्यात अडकलेली आहे, खरं तर अजून गाळात गेलेली आहे. आणि कधीतरी एखाद्या वेळी आपल्याला फोन येतो किंवा एखादी मागणी येते की पैसे हवेत, मला याची गरज आहे, त्याची गरज आहे. आणि मी विचार करते तेव्हा की आता मी हे करणार नाही, मला हे करायचं नाहीये, कारण तू माझा वापर करू शकणार नाहीस. लोकांनी तुमचा वापर करावा म्हणून देवाने तुम्हाला बोलवलं नाही.
याला प्रीती म्हणत नाहीत. प्रीती म्हणजे लोकांनी तुमचा वापर करावा असं नाही होत. आत्मा प्रीतीचं मार्गदर्शन करतो, म्हणजे कुणाला आणि कशी मदत करावी आणि किती मदत करावी आणि त्यांच्यासाठी काय करावं, तसंच त्यांच्यासाठी काय करू नये या बाबतीत कधी कधी ख्रिस्ती म्हणून सगळा घोटाळा होऊन जातो. कारण आपण विचार करतो की आपण हे योग्य करत नाही. जर एखादा त्रासात असताना आपण त्याला मदत केली नाही तर म्हणजे आपल्या ठाई प्रीती नाही आणि आपण त्यागही करत नाही. आणि लोकांसाठी त्याग तर केलाच पाहिजे. आपण लोकांसाठी त्याग करायला हवा. पण देव तुम्हाला असं म्हणत नाही की तुमचं सगळं जीवन नासवून टाकायचं. ज्या व्यक्तीला स्वतःला बदलायचंच नाही त्या व्यक्तीसाठी आणि त्याच्या मदतीसाठी. कुणी आमेन म्हणणार आहे का आज? तर असे फोन्स आणि पत्र आम्हाला येत असतात. असं पुष्कळदा होत असतं. 2 किंवा 3 वेळा गेल्या काही वर्षात. आता मी या लोकांची काळजी घेत असते आणि तुम्ही जाणता की ते तुमचे नातेवाईक असतात. मग आपल्याला वाटतं आपण हे करायला हवं, ते करायला हवं. जर तुम्ही हे करणार नाही तर कसे काय मग तुम्ही सेवक, आणि जर तुम्ही ते केलं नाही तर ख्रिस्ताच्या शरीरातील तुम्ही पुढारी कसे. पण तुम्हाला एक सांगू का, बायबल सांगतं की तुम्ही स्वतःला विचलित होऊ देऊ नका आपल्या जीवनातील उद्दिष्टांबाबत. आणि मी सांगते की सैतान देववचनाचा वापर तुमच्या बाबतीत करील, तेच वचन तुमच्या विरुद्ध वापरून तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांपासून विचलित करील. माझं कुटुंब खूप संरक्षक आहे आणि त्यांना माहिती आहे मी कशी आहे. मी जराशी सुटका करणारी आहे. म्हणून मी विचार करते कदाचित मला हे करायलाच हवं, कदाचित मी तेही करायला हवं, मी असं करायला हवं, मी तसं वागायला हवं. आणि एकदा माझा धाकटा मुलगा मला असं म्हणाला की मी तुला एक सांगू का, तू काही करू नकोस. आणि बघा आता काय झालंय की माझी मुलं, मी त्यांना असं वाढवलं ते आता माझे बॉस झालेले आहेत. आणि तो आता आंतरराष्ट्रीय मिनिस्ट्रीचा CEO म्हणून काम पाहतोय. आणि एखाद्या वेळी तरी तो माझ्याकडे येऊन मला सांगत असतो की आई तू काय करायला हवंस किंवा काय नको, कारण त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्याला मला सुरक्षित पाहायचं असतं. देवचंही तसंच आहे. देवही मला सांगतो की मी काय करायला हवं काय नको. आणि कधी कधी मला वाटतं की प्रत्येक वेळी तुम्ही मला सांगणार का मी काय करू काय नको. पण ते माझ्या सुरक्षिततेसाठी असतं, कारण प्रत्येक वेळी आपण योग्य निर्णय घेत नाही. आणि म्हणून त्यांना ठाऊक आहे मी कशी आहे, कशाने प्रलोभित होते ते. हो मला ठाऊक आहे, हे काही फार चांगलं उदाहरण नाही आहे. जेव्हा मला वाटतं मी हे करावं, मी ते करावं, तेव्हा माझा धाकटा मुलगा म्हणतो हे बघ, हे तू करू शकतेस आणि हे तू करूही शकत नाहीस. जर एखादं उपचार केंद्र असेल आणि त्यांना पैशाची गरज असेल आणि जर तुला ती करायची असेल तर चांगली गोष्ट आहे. जर कुणाला परिस्थितीची पाहणी करायला पाठवायचं असेल तर चांगली गोष्ट आहे. तो म्हणतो तू हे करू नकोस, त्या व्यक्तीला परत तुझ्या रोजच्या जीवनात आणू नकोस. तुला आता छान वाटतंय, तुझ्यामध्ये ऊर्जा आहे, तुझी भरभराट झालेली आहे, तू जीवनात आनंदी आहेस, तर अशा कुणाला तुझ्या जीवनात येऊ देऊ नकोस ज्याला स्वतःलाच स्वतःची मदत करायची नाहीये आणि तुझ्याकडून मात्र सगळं हवंय. ठीक आहे तू मदत कर, पण कधी कधी लोकांना अंतर ठेवून मदत करायला हवी. त्यांना तुमच्या जीवनात ढवळाढवळ करू देता कामा नये, तुमचा जीवनरस शोषू देता कामा नये. मी तुम्हाला सांगते कुणाला मदत करणं म्हणजे नेहमीच त्यांच्यासाठी सगळं काही करत राहणं आणि त्यांना करण्यासाठी काहीही न ठेवणं असं नाही. जर या व्यक्तीने थोडीशी जरी स्वतःला मदत करायची तयारी दाखवली असती, थोडं जरी कुतूहल दाखवलं असतं तर मात्र मी मागे चुकले असते. पण आता मी माझ्या जीवनात एकतर्फी संबंध ठेवणार नाही, जिथे एखादा सगळं काही घेत सुटलेला आहे आणि मी सगळं काही देत सुटले. मला हे दैवी वाटत नाही. कधी कधी आपण लोकांना इतकी मदत करतो की त्यांच्यातल्या अपेक्षा आपण वाढवतो ज्या आपण पुरवू शकत नाही. आणि तुम्ही कदाचित जोरदार सुरुवात करता, कुणासाठी तरी खूप काही करता. बायबल सांगतं की सावध असायला हवं संबंध कसे सुरू करावेत याविषयी. ते म्हणतं जर तुम्ही नोकराची अति काळजी घेतली अगदी सुरुवातीलाच तर तो आयुष्यभर त्याच प्रकारच्या काळजीची अपेक्षा करत राहील. आणि म्हणून माझी एक पद्धत आहे, याआधी मी खूप काही करायचे. गेल्या काही वर्षात मी खूप कठीण धडे शिकले. जर कुणाशी खरंच गैरवर्तन केलं असेल, मी कुणाला दुखावलं असेल, तर बघा मित्रांनो, खरंच त्यांच्याकडे जाऊन त्यांची सर्वतोपरी मदत मी करीन. अगदी पुरेपूर त्यांच्या जखमा भरीन आणि त्यांची दुप्पट तिप्पट अगदी चौपट मदत मी करीन आणि त्यांच्यासाठी जीवन सुसह्य करीन. पण यामध्ये सत्यता अशी आहे की हे तुम्ही काही काळापर्यंतच कराल. आणि मग एखाद्यासाठी खूप काही केल्यावर काय होतं की तुम्हाला त्वरित काहीतरी बदल करावा लागतो आणि आता ते तुमच्यावर चिडलेले आणि रागावलेले असतात आणि
तुम्हाला समजत नाही की इतकी सगळी शक्ती पलीकडची मदत करूनही हे असं का वागतायत? आणि आता तुम्हाला वाटतं त्यांनी स्वतः काही जबाबदारी उचलावी, आपण सुरुवातीलाच असं वागावं, लोकांना थोडीशीच मदत करावी, त्यांना जबाबदार कसं करता येईल ते पाहावं. जर त्यांनी ती जबाबदारी निभावली तर तुम्ही वरच्या स्तरावर जाऊ शकाल. जर त्यांनी तीही जबाबदारी पार पाडली मग तुम्ही अजून पुढे जाऊ शकाल. जर एखाद्यासाठी तुम्ही हे सगळं करत असाल, तो काहीच करत नसेल, तर कदाचित तुम्ही मागे जायला हवं आणि अधिक प्रार्थनेत वेळ घालवायला हवा आणि शोधायला हवं की देवाचं काय म्हणणं आहे. तुम्ही खरंच ज्यांना मदत करताय ती मदत त्यांच्यासाठी योग्य आहे का, की तुमचा गोंधळ उडालाय? ख्रिस्ती म्हणून तुम्ही कसं वागावं? चला आपण बघूया लूक अध्याय 10 वचन 27. असे पुष्कळ लोक असतात ज्यांना तुमच्याकडून फायदा उकळायला आवडेल जर तुमच्या जीवनात मर्यादा नसतील तर. चांगला शमरोनी मला काहीतरी वेगळं या गोष्टीतून सांगायचं, अगदी नेहमीपेक्षा वेगळं. तर हा तरुण म्हणतोय 27व्या वचनाची सुरुवात, त्याने येशूला प्रश्न विचारला की सार्वकालिक जीवन हे वतन मिळावे म्हणून काय केले पाहिजे. येशूने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, जशी आपणावर तशी शेजाऱ्यावर प्रीती कर. मग तो अशा प्रकारच्या धार्मिक संभाषणामध्ये विचारता झाला की पण माझा शेजारी कोण? हे जरा औत्सुक्यपूर्ण होतं. मला नाही वाटत सुरुवात करण्यासाठी त्याला कुणाला मदत करायची होती म्हणून तो अशी कुरकुर करतोय. मग येशू त्याला सांगतो एक छानसं असं उदाहरण 30व्या वचनाच्या सुरुवातीला. येशू म्हणतो, एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरिहोस जात असता लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले निर्दयपणे. हे झाल्यावर एक याजक त्याच वाटेने जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. पण वचन 33, मग एक शमरोनी त्या वाटेने चालला होता. तो होता तिथे आला, त्याला पाहून त्याचा कळवळा आला. वचन 34, त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतार शाळेत आणले. त्याची काळजी घेतली. मला वाटतं एखादी रात्र वगैरे. दुसऱ्या दिवशी त्याने ₹2 2 दिवसाचे वेतन काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, याची काळजी घ्या, कारण मला कुठेतरी जाऊन काही काम करायचे आहे आणि जेव्हा मी परत येईन तेव्हा मी पैसे देईन. आता बघा, आपण कधीही पाहिली नसेल अशी एक गोष्ट. इथे एक व्यक्ती आहे, तो कुणासाठी तरी जमेल ते सगळं करतोय आणि तो जास्त दूर जात नाही, ज्याद्वारे त्याचं जीवन गोंधळच होईल. आणि दुसरी गोष्ट अशी की तो जबाबदार होता. दुसऱ्या शब्दात तो म्हणतो म्हणजे असं, त्याला वाटत असेल ठीक आहे, मला माझे सगळे कार्यक्रम रद्द करायला हवे, त्याच्याजवळ बसायला हवं. पण त्याने तसं केलं नाही. तो म्हणाला, मला जाऊन माझ्या कामांकडे बघायचंय, मी इतकंच करू शकतो, माझ्याकडे काही पैसे आहेत, त्याद्वारे मी तुला मदत करू शकतो, पण मी इथे राहू शकत नाही, माझी इतर काही कामं आहेत, ती जाऊन मला बघायचीच आहेत. मी पुष्कळदा विचार करते की आपण जर प्रत्येकाने काहीतरी करायलाच हवंय. मी म्हटलं प्रत्येकाने काहीतरी करायलाच हवंय. मला विश्वास आहे कोणत्याही वेळेला जर आपण एखाद्या दुःखी व्यक्तीकडे धावत गेलो तर त्याच्यासाठी काही करू शकतो. आपण काय करतो, एकतर आपण काहीच करत नाही किंवा सगळं काही आपणच करू पाहतो. आणि गरज आहे शोधायची की यामध्ये माझा सहभाग नक्की किती असावा याची, कारण आपण विश्वासणारे एक शरीर असे आहोत. आणि देव एखाद्याला उभं करील एखाद्या कामासाठी, दुसऱ्या कुणाला दुसऱ्या कामासाठी, पण तुम्हाला दोषी वाटण्याचं कारण नाही, कारण तुम्ही सगळीच कामं करू शकणार नाही आहात. हे लक्षात घ्या, हे सत्य आहे. देव तुमच्यावर इतकी प्रीती करतो की तो तुमची काळजी घेतो आणि तुमचं रक्षणही करतो. त्यासाठीच त्याने आपण सगळ्यांना मर्यादा दिलेल्या आहेत आणि ते आपल्यासाठी सुरक्षा क्षेत्र आहे. आणि आपल्याला शिकायचं आहे त्या मर्यादा कोणत्या आहेत आणि उत्तम प्रकारे त्या देवाच्या मदतीने कसं राहायचं आहे ते. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस बार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.